मुंबईतील कुर्ला येथे अनियंत्रित बेस्ट बसच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू, 49 जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती। सर्वसामान्य मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली बेस्ट बस डेडलाईन ठरली आहे। कुर्ला पश्चिम आंबेडकर नगर येथे एका कंत्राटी बसने रस्त्यावरील नागरिकांना आणि वाहनांना धडक दिल्याने 49 जण जखमी झाले, त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला। हा अपघात भीषण असल्याने मृत्यूच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार बेस्ट बस रूट क्रमांक 332 कुर्ला स्थानक येथून अंधेरीकडे जात होती। 9 डिसेंबरच्या रात्री 10:30 वाजता बस कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे आली असता बेस्टचा भीषण अपघात झाला। बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना आणि वाहनांना धडक दिली। या अपघातात 49 जण जखमी झाले, त्यांना जवळच्या पालिकेच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काहींना सायन तसेच इतर खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले। त्यातील 3 जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता। आतापर्यंत या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय। अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। हा अपघात ब्रेक फेल झाल्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र बेस्टची ही बस खाजगी कंत्राटदाराची होती। अपघातामधील ड्रायव्हर अपघात झाला तेव्हा दारू प्यायला होता अशी माहिती समोर येते। त्यामुळे पोलिसांच्या चौकशीतून हा अपघात कशामुळे झाला हे समोर येऊ शकेल। या प्रकरणी बस चालक संजय मोरे पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत। आज सकाळपासूनच कुर्ला रेल्वे स्टेशन पश्चिम बस स्थानक वाहतुकीसाठी पोलिसांनी बंद केले। इंडिया न्यूज R7 प्रतिनिधी अनुभव भागवत, मुंबई।